दर्शको नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या ओळख सोलापूरची वैभव सोलापूरचे या कार्यक्रमामध्ये मी संजय कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करतोय. आज एक वेगळा आनंद होतोय की गेली 44 वर्ष बांधकाम क्षेत्रामध्ये विश्वासार्हता निर्माण केलेले मान्य किशोरजी चंडक आज आपल्या सोबत आहेत. ओळख सोलापूरची वैभव सोलापूरचे मध्ये खरं तर त्यांच्याविषयी काय बोलावं. आज त्यांनी समाजाला भरभरून दिलेलं आहे. समाजसेवा असो, शैक्षणिक क्षेत्र असो, बांधकाम क्षेत्र असो, आपले सगळे वेगवेगळे आगळे वेगळे छंद जोपासत त्यांनी समाजसेवा निरंतरता त्यांनी ठेवलेली आहे. चला तर अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत आज आपण आनंद लुटूया स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या एका वेगळ्या मुलाखतीतून. सर आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि खरं तर चंडक परिवार म्हणलं की सोलापूर नव्हे सर, सोलापूर तर आपलं कर्मभूमी, आपल्या आजोबांची वडिलांची. आज तुमची पिढी आणि पुढची पिढी सुद्धा समाजसेवेतून एक आगळं वेगळं नाव तुम्ही सोलापूर नव्हे तर संपूर्ण जगाच्या पाठीवर तुम्ही नेलेलं आहे. सर काय वाटतं, माझा पहिला प्रश्न खरं तर असा तुम्हाला विचारायचा वाटतो की चंडक परिवारामध्ये तुम्ही जन्म घेतलात. मला वाटतं ही एक खूप भाग्याची गोष्ट आहे. काय वाटतं नेमकं सर की आजचं जे चंडक म्हणून लोक किशोरजी चंडक यांना पाहतायत, याविषयी पहिली तुमची प्रतिक्रिया काय असेल सर? नमस्कार. चंडक परिवारात जन्म घेणं हे निश्चितच एक आगळा वेगळा आणि खरं म्हणजे सुखवाह असा एक प्रश्न आहेच. खरं तर थोडा मोठ्यांची ज्यांनी जे काय आजपर्यंत काम केलं त्याचा थोडासा अंश माझ्यामध्ये आला असं मला वाटतं. अनेक लोकांनी आपण जे म्हणतो की पूर्वश्रम जे असतं किंवा पूर्वजन्म जो असतो त्याचे जर आपण चांगलं काम केलं असेल, त्याचे जे संचित असतं ते संचित आमच्या घराण्याला मिळालेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच कदाचित ही जी परंपरा आहे समाजसेवेची किंवा समाजोपयोगी काम करण्याची, ही परंपरा गेल्या 100-150 वर्षापासून चालत आलेली आहे. आणि त्याचं श्रेय खरं म्हणजे मी आधी थोडं काम करून देखील मला जास्त मिळतं. ह्याचं कारण म्हणजे पूर्वजांची सगळी आपली त्यांची कृपा, त्यांचे आशीर्वाद. लहानपणापासून म्हणलं तर चंडक परिवारामुळेच संस्कार चांगले झाले. आईवडिलांनी संस्कार केले, आजोबांनी केले, आईच्या वडिलांनी केले, अशा अनेक लोकांचे संस्कार मिळत गेल्यामुळे एक चांगलं काम करायची उर्मी मिळत गेली. सोलापूर शहर हे खरंच जन्मभूमी आणि कर्मभूमी पण माझी झाली. अनेक वेळा वाटलं की आपण सोलापूर सोडून दुसरीकडे जावं का, परंतु सोलापूरच्या मातीची जी ओढ होती ती काही जाऊ दिली नाही, त्या मातीने जाऊ दिलं नाही. आणि शेवटपर्यंत इथेच राहायचा जो प्रयत्न होता तो सफल झाला असं वाटतं. आणि खरोखरच हे आजपर्यंत जे आयुष्य मी जगलेलो आहे हे आयुष्य कृतार्थ आहे, मनपसंत आहे, आनंदातलं आहे आणि एक खरोखरच समाधान देणारं आयुष्य जगण्याचं भाग्य मला मिळालं. कदाचित चंडक कुटुंबियामुळे असेल, माझ्या पूर्वजांमुळे असेल, समाजातील अनेक लोकांच्या सोबतीमुळे असेल, शुभेच्छामुळे असेल, परंतु एक यथार्थ जीवन जगायला मिळालं ह्याचा आनंद खरोखरच आहे. चंडक म्हणल्यानंतर बांधकाम व्यावसायिक म्हणून समोर येतात. 6,500 मला वाटतं आत्तापर्यंत तुम्ही 6,500 लोकांना खूप छानशी घरं बांधून दिली आहेत. असं म्हणतात ना, घर पाहावं बांधून. पण चंडक परिवाराने, चंडक कुटुंबियाकडून एक बांधकाम व्यावसायिक म्हणून न बघता मला वाटतं मी एका माझ्या नातेवाईकाला, माझ्या कुटुंबातील सदस्याला घर बांधून देतोय, अशाच पद्धतीनं घरं बांधली गेली असावीत. म्हणून 6,500 कुटुंब आज सर एक अतिशय आनंदाने, मला वाटतं त्यांची कितीतरी दुसरी तिसरी पिढी आज आनंदाने आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहत आहेत. मला वाटतं दर्शक हे खरं ते एक असं एक आगळं वेगळं उदाहरण असेल की आज या धावपळीच्या युगामध्ये बिल्डर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा खूप बदललेला आहे सर. पण चंडक परिवारांकडे बघितलं तर ती विश्वासार्हता ती त्यांनी इतकी छान कायम ठेवलेली आहे. खरं सर सोलापूरकरांना या बाबतीत खूप मोठा गौरव आहे सर. सर या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. पुढे तुम्ही याविषयी छानसं आम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत. एखादा बांधकाम व्यवसाय कसा असावा याविषयी सुद्धा खूप गरज आहे सर आज समाजाला तुम्ही बोलण्याचं. कारण तुमचे प्रत्येक बोल आज हे गोल्डन बोल असणार आहेत. कारण तुमच्या सारख्या मार्गदर्शकांची आज समाजाला गरज आहे सर. पण आज आम्हाला थोडंसं मागं जात किशोरजी यांचं बालपण आणि त्यांचं कॉलेज जीवन कसं होतं हे ऐकायला आवडेल. सर्वसामान्य माणसापेक्षा
माझं बालपण कदाचित थोडंसं जास्त सुखवाह होतं असं मला वाटतं, आनंददायी होतं. सोलापूरच्या बालक मंदिर शाळेमध्ये मी शिकलो. मला असं वाटतंय की माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या आईनी त्यावेळेस माझ्यावर अतिशय चांगले संस्कार केले. मला एकदा वर्गात बसलो असताना मी असा बसलो होतो आणि त्यावेळेस डोक्यात विचार होता की पंडित नेहरू कसे बसतात तसं आपण बसून बघायचं म्हणून. आणि मी त्या दिवसभर मी असं डोळ्याजवळ हात ठेवून बसलो आणि संध्याकाळी जाताना मी घरी आलो आणि घरी जाताना आमच्या वर्ग शिक्षिका, त्यावेळेचे सगळ्यांचेच संबंध अतिशय सलोख्याचे असायचे, त्या घरी आल्या आणि त्या लीलाबाईंनी माझ्या आईला सांगितलं की आज किशोर वर्गात अतिशय लक्ष देऊन ऐकत होता. आणि त्यांनी माझ्यासाठी 2 चॉकलेट्स दिल्या. हे 2 चॉकलेट्स मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी पण मी परत तसाच बसलो आणि मला परत 2 चॉकलेट्स मिळाले. परंतु मजा अशी झाली की त्यानंतर ती सवय लागत गेली आणि आज कुठलंही काम करताना काही करताना माझा अनायास डोळ्याकडे हात जातो आणि मला लक्षात येतं की माझा हात डोळ्याकडे गेलेला आहे म्हणजे मी त्या गोष्टीकडे खरोखरच लक्षपूर्वक ऐकतो आहे, बघतो आहे किंवा त्याच्यावर मी मनन करतो आहे. हे असे संस्कार हळूहळू होत गेले. आईने वाचायला शिकवलं, आजोबांनी इंग्रजी वाचायला शिकवलं आणि लहानपणापासून एक गोष्ट माझ्या आईने मला सांगितली की तुझ्याकडे जेवढं असेल त्यातलं एक हिस्सा तरी तुला तुझ्या मित्रांना कोणाला तरी तुला द्यायला शिकलं पाहिजेस. एक वही तरी तू दे, एखादं पेन दे, भेट म्हणून कोणाला तरी दे, पण ते तुझं आहे आणि ते तू देतोयस हे भावना मनात जर ठेवलीस तर आयुष्य तुझं फार चांगलं होईल असं त्यांनी मला सांगितलं. हे असंच करत करत शाळा शिकत गेलो. हरिभाईमध्ये शिकलो. मुंबईला इंजिनिअरिंग करायला जाताना मला वडील सोडायला निघाले आले होते आणि गाडीतून आम्ही जात होतो. चिडगोपूर हॉस्पिटलच्या कोपऱ्यावर जाताना वडिलांनी मला सांगितलं, किशोर तू मुंबईला चालला आहेस आणि खास करून तू सिव्हिल इंजिनिअरिंगकडे जातोयस. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं की लोकांना दारूच्या पार्ट्या वगैरे वगैरे ह्या गोष्टी फार असतात, तर तू थोडंसं जपून राहा आणि मुंबईला चालला आहेस. मी त्याविषयी वडिलांना सांगितलं की पप्पा काही जरी झालं तरी मी दारूला हात लावणार नाही. कर्मधर्म संयोग म्हणा, त्यांचे आशीर्वाद म्हणा, तो मला प्रसंग कधीच आला नाही. पण एक मजेशीर गोष्ट सांगतो मित्रांनो. मुंबईत असताना माझ्या खोलीला मी थोडासा रंग वगैरे दिला, पडदे लावले. चादरीचाच कारखाना होता आमचा, त्यामुळे ते पडदे केले, टेबल क्लॉथ घातले होते. माझी रूम अतिशय सगळ्यात चांगली होती. एकदा असंच कॉलेजमधून दुपारीचा एक पिरियड ऑफ होता म्हणून वर्गात रूममध्ये आलो. पाहिलं तर तिथे 12-13 जण बसून त्यांची पार्टी चालली होती. ते पाहून मी थोडासा हबकलो. आम्ही 3 जण रूम शेअर करत होतो आणि माझ्याकडे माझे आई, वडील, काका, काकू वगैरे नेहमीच येत असत. मला थोडी शंका आली की असं जर असताना जर कधी वडील आले तर ते काय म्हणतील. मी त्यांना म्हटलं, मित्रांनो हे काय करताय तुम्ही. तर ते म्हणाले, किशोर जशी रूम तुझी आहे तशी आमची पण आहेस ना. मला काही जास्त बोलता आलं नाही. मग काय करायचं ठरवलं. मी डोक्यात विचार केला. म्हटलं हरकत नाही, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दारूची पार्टी करा, बियर प्या, माझं काही म्हणणं नाही. परंतु एक कंडिशन आहे की या जाताना ह्या सगळ्या बाटल्या ज्या आहेत त्या बाल्कनीमध्ये व्यवस्थित रचून ठेवायच्या. आणि मग एक काम केलं मी. त्या बाटल्या त्यावेळेस 8 आण्याला एक विकली जायची. महिन्याभरात 250-300 बाटल्या व्हायच्या. 150, $150, $250 मला त्या बाटल्यापासून मिळायला लागले. मुलांना घरून $120 यायचे महिन्याचे आणि मला त्या बाटल्या विकून $250 मिळायचे. पहिला माझा धंदा मी तिथे चालू केला. खरं म्हणजे मारवाडी माणसांनी बियरचा धंदा करावू नये असं वाटतं, परंतु मी त्या बियरच्या बाटल्याचा धंदा केला आणि माझं संपूर्ण अभ्यास जो इंजिनिअरिंगचा होता तो मी त्या बियरच्या बाटल्याच्यामुळे मी पूर्ण केला. त्याच वेळेस सोलापूरहून माझे पोट फार दुखायचं लहानपणी, म्हणून डबा सोलापूरहून मला मुंबईला यायचा. सोलापूरच्या लक्ष्मी विष्णूचं सामान घेऊन आमचाच जुना माणूस मुंबईला दर आठवड्याला 3दा यायचा. त्याच्याबरोबर आई माझा डबा पाठवायची. तो डबा आला की त्याच्याबरोबर शेंगाची चटणी असायची. माझ्या मुंबईच्या मित्रांनी सांगितलं, किशोर चटणी जास्त मागवायची, चटणी आमच्यासाठी ठेवायची आणि आमच्या डब्यामधून तू पण जेवण करायचंस. यामुळे माझा जेवणाचा विषय पण तसा मिटला. पण मी डोक्यात एक विचार केला त्यावेळेस की नुसतं जेवण मागवण्यापेक्षा आपण काही अजून करू शकू का. आणि मग वडिलांना सांगितलं मी, तुम्ही मला पैसे नका पाठवू महिन्याला, मला प्रत्येक वेळी जेव्हा चक्कर होईल त्या माणसाची मुंबईला येईल तेव्हा तुम्ही 2 चादरी माझ्यासाठी पाठवा. वडिलांनी 2 चादरी पाठवायला चालू केल्या. त्या 2 चादरी मी मुंबईत विकायला चालू केलं
आणि मजा अशी झाली मागून की माझ्याकडे 2-2, 3-3 महिन्याची बुकिंग मिळायला लागले मला. मी 2च्या ठिकाणी 4-4 चादरी मागवायला लागलो आणि 3 वर्षामध्ये मी माझा सगळा खर्च वजा जाता जवळजवळ मी 23,000 रुपये ह्या चादरीच्या धंद्यातून आणि बिअरच्या बॉटलीच्या धंद्यातून मी मिळवले. आणि व्यवसायाला सुरुवात करायच्या वेळेस माझ्या खिशामध्ये तेवढे रुपये घेऊन मी सोलापूरला आलो होतो. खरं सुरुवात अशी एक वेगळी झाली हे आम्हाला नक्की माहीत नव्हतं सर. कारण काय आहे की माणसाने काय वेचावं, फुलं वेचताना सुद्धा मातीचे त्या कण फुलांना सुद्धा लागले असतात, परंतु त्याची जाणीव न होता तुम्ही तो सुगंध इतका छानसा तो घेतलेला आहे. मला वाटतं खरंच आजच्या युवा पिढीला हा संदेशच खूप मोलाचा आहे की आपल्या अवतीभोवती कशीही माणसं कुठल्याही स्वभावाची असू दे, तर आपण नेमकं त्यातनं काय घ्यायचं आणि आपला विकास कसा करायचा, हा खरंच आज तुमच्या या गोष्टीतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं सर. सर आपण सिव्हिल इंजिनियर झालात आणि साहजिकच मला वाटतं तसं तुम्हाला म्हणजे आता प्रोजेक्ट वेगवेगळे चालू असतात, त्यावेळेस संख्या कशी मला वाटतं कमी असेल प्रोजेक्टची, आणि परत विश्वासार्हता म्हणजे कुठल्या प्रोजेक्टच्या हाताखाली काम करायचं किंवा मला कुठं काम मिळेल असं मनामध्ये प्रश्न निर्माण झाला का, किंवा प्रोजेक्ट जर मिळाला तर मग ती सुरुवात कशी झाली? मुंबईहून शिकून सोलापूरला आलो आणि वडिलांनी सांगितलं की काम सोलापूरला चालू करणार की काय करणार. मी म्हणालो मी एक वर्षभर आधी कुठेतरी नोकरी करतो आणि मी पुण्याला गेलो. पुण्याला मित्रांनो 150 रुपयावर नोकरी घेतली. खरं म्हणजे मलाच वाईट वाटत होतं की आपण 150 रुपयाची नोकरी करतोय. देखील असं होतं की शनिवार रविवार जर चुकून मी सोलापूरला आलो तर ते 5-5 रुपये काटले जायचे आणि मला 120 रुपयाच्या वर कधीही मला पहिल्या वर्षभरात पैसे मिळाले नाहीत. त्या 120 रुपयामध्ये माझं पेट्रोलचा खर्च पण निघत नव्हता. परंतु एक गोष्ट होती, त्या ज्या कंपनीमध्ये मी काम केलं त्या कंपनीचा एक विशेष बाब अशी होती की ते महिन्याभरात ज्यांनी चांगलं काम केलं त्याला 1,000 रुपयाचा बोनस द्यायचे. 12 महिन्यामध्ये 10 बोनस मी घेतले, त्यामुळे माझा तिथला खर्च अगदी व्यवस्थित निघाला होता. ते काम करून मी जेव्हा सोलापूरला आलो तेव्हा वडिलांनी चंडक बगीचातलाच एक तुकडा मला सांगितलं, तुला जर डेव्हलप करायचं असेल तर मी तुला देतो, परंतु त्याचे पैसे तुला मला द्यावे लागतील. खरं म्हणजे वडिलांचा मी एकुलता एक मुलगा, त्यांची सगळी इस्टेट मलाच मिळणार होती, परंतु तरी देखील त्यांनी तो प्लॉट मला विकला. मला म्हणाले की तुझ्याकडे आज पैसे नसतील तर हरकत नाही, पण हे पैसे तू मला पूर्ण बांधकाम करून मला फेडावे लागतील. आणि तिथून मला सवय लागली की आपण पैसे नसतील तरी आपण चांगल्या कामासाठी जर पैसे घेतले तर आपल्याला यश मिळतं. पहिला प्रकल्प पूर्ण झाला, त्याला अनेक लोकांचे आशीर्वाद लागले आणि काम चालू केलं. हे करत असताना मला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी चांगलं करावं, मोठं करावं. माझा एक मित्र मला म्हणत होता, किशोर मला सोलापुरात तुझ्या प्रत्येक ठिकाणी तुझं बोर्ड वर उचलेला मला बघायला फार आवडेल म्हणून. आणि ती गोष्ट म्हणत होती, परंतु कर्मधर्म संयोगाने वडील अचानकच गेले आणि त्यावेळेस थोडासा मी भांबावलो, काय करावं सुचत नव्हतं. आणि तसं वय पण फार माझं मोठं नव्हतं. त्याच वेळेस माझे आतेभाऊ मंत्री मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला विचारलं की किशोरभाई, सिलिंगचा जमाना आहे, अर्बन लँड सिलिंगचा, सोलापुरात आपण मोठं काम करायची जर ठरवलं तर तू आमच्याबरोबर करशील का? म्हटलं निश्चित करेन. आणि मी सिलिंगचा अभ्यास चालू केला आणि अल्पावधीत सिलिंगच्या जमिनीमध्ये कसं बांधकाम करावं, कशा प्रकारे बांधकाम करावं हे ठरवलं. पण त्याच वेळेस एक मजा अशी झाली की मी असं ठरवलं की फक्त BE सिव्हिल करण्यापेक्षा आपण MBA पण करावं. MBA करताना आम्हाला एक प्रकल्प सादर करावा लागतो. त्या प्रकल्प काय घ्यायचा हा विचार करत असताना मी तो प्रकल्प घेतला, फ्युचर डिमांड ऑफ ओनरशिप फ्लॅट्स इन सोलापूर. त्यावेळेस सोलापुरात 2-4 फ्लॅटच्या प्रकल्प झाले होते आणि मी चौकात उभा राहून लोकांकडून प्रश्नोत्तरं घेऊन त्यांना विचारत होतो की काय करायचं, तुमच्या मनात कसं घर असावं असं आहे. आणि तेव्हा जे सगळं पाहिलं तेव्हा लोकांनी असं सांगितलं की आम्हाला असं वाटतं की आमचा एक छोटासा प्लॉट असावा, त्या प्लॉटला लाकडी कुंपण असावं, त्या कुंपणच्या वर आमची एक पाटी असावी, आतमध्ये जाण्यासाठी एक लाल चुटूक लहान रस्ता असावा, बाजूला विटा लावलेल्या असाव्यात आणि आमचं एक टुमदार घर असावं. हे जेव्हा मी सगळं पाहिलं तेव्हा मी ठरवलं की फ्लॅट बांधायच्या ऐवजी
आपण मोठ्या मोठ्या स्कीम करायच्या आणि लोकांना रो हाऊसिंग किंवा बंगले बांधून द्यायचे. आणि सोलापुरात सर्वप्रथम मी बंगले चालू केले. त्यावेळेस बंगले चालू करताना गावामध्ये जमीन जेवढी मोठी मिळणार नव्हती, म्हणून थोडंसं गावाच्या बाहेर म्हणजे गाव जिथे संपतं त्या ठिकाणी मी प्लॉट घ्यायला चालू केले. मग विजापूर रस्ता असेल, सम्राट चौक असेल, हैदराबाद रोड असेल, या सगळ्या रस्त्यावर मी जमिनी घेतल्या आणि तिथे घरं बांधली. मजा म्हणून सांगतो आपल्याला, पहिली स्कीम चालू केली तेव्हा 2 स्कीम माझ्या थोड्याशा पूर्णश्वास आल्या होत्या, छोट्या छोट्या होत्या, आणि 2-3 मोठ्या स्कीम मी चालू केल्या होत्या. आणि ऐश्वर्याच्या तळघरमध्ये आम्ही एक एक्झिबिशन लावलं. ते एक्झिबिशन माझं स्वतःचंच होतं. म्हणजे आज जसं आम्ही 5-25 बिल्डर एकत्र येऊन एखादं एक्झिबिशन करतो 3 दिवसाचं, त्याच्याऐवजी मी माझंच 2 दिवसाचं एक्झिबिशन लावलं तिथे. आणि उन्हाळ्याचे दिवस 3 आणि 4 मे, बाहेर ऊन कडक पडलेलं, आणि मी ठरवलं होतं की आत आलेल्या प्रत्येक माणसाला आपण कोल्ड्रिंक द्यायचं. त्यामुळे लोक आत येत होती, कोल्ड्रिंक मिळते म्हणल्यानंतर जाऊन परत थोड्या वेळाने फिरून यायची आणि परत कोल्ड्रिंक घ्यायला आत यायची. मला आमच्या लोकांनी येऊन सांगितलं, सर असं असं होतंय. म्हटलं येऊ दे, हरकत नाही, लोक येत आहेत ना, येऊ दे, कोल्ड्रिंकच घेत आहेत, दे, हरकत नाही. मजा अशी झाली की 4 पुतळ्यापासून लावून ते नवी वेस पोलीस चौकीपर्यंत गाड्यांची रांग लागली. लोक गाड्या थांबवायचे, आत यायचे, गप्पा मारायचे, उभा राहायचे आणि 2-2 कोल्ड्रिंक पिऊन निघून जायचे. परंतु एवढी मोठी रांग लागली म्हटल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की इथे काय चाललंय, म्हणून लोक बघायला आली. आणि आतमध्ये आमचे 8-10 टेबल लावलेले, त्यात प्रत्येक टेबलावर एक प्रकल्पाचे काम प्लॅन ठेवलेले. आणि लोकांना वाटलं जर आज आपण बुकिंग नाही केलं तर आपल्याला ही बंगले मिळणार नाहीत. इतके लोक घेत आहेत म्हणजे निश्चितच काहीतरी चांगली गोष्ट आहे. आणि मजा अशी झाली, पहिल्या दिवशी 110 आणि दुसऱ्या दिवशी 60 असे 170 बंगले मी 2 दिवसात विकले. त्यानंतर परत एकदा आम्ही असंच एक्झिबिशन केलं. त्यावेळेस आम्ही ठरवलं की ज्या लोकांनी आपल्याकडे आधी बुकिंग केलेलं आहे त्या लोकांना घराची किंमत वाढली हा मुद्दा वेगळा, पण ते त्यांच्या घरात राहतात. घराची किंमत वाढली म्हणून कोण घर विकत नाही मित्रांनो. मग त्यांना आपण काय फायदा द्यावा. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला. मी त्यांना सांगितलं की जुने माझे जे ग्राहक असतील त्यांनी जर माझ्याकडे गिऱ्हाईक आणलं तर त्यांना मी एक चांदीचे 6 ग्लास देईन. आणि ती पण गोष्ट क्लिक झाली आणि एका दिवसात आम्ही परत 130 बंगले विकले. एकट्याने ही जी मजा सोलापुरात घेतली ती माझ्याशिवाय मला वाटत नाही कोणी अशी मजा घेतली असेल. ह्याला कदाचित दुसरं पण एक कारण असू शकेल. ते म्हणजे खरं म्हणजे आमचा व्यवसाय कापडाचा मागून झाला, परंतु 1910 पासून आम्ही खरं म्हणजे बिल्डरच होतो. सोलापुरात चंडक चाळ, चंडक अड्डा, चंडक असे अनेक प्रकल्प झाले ते ज्या वेळेच्या प्रथेप्रमाणे म्हणा किंवा त्यावेळेच्या रूढी ह्याच्याप्रमाणे आम्ही ते 40 घरं बांधली होती आणि लोकांना चाळीत येऊन राहण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं. त्यावेळेस लोकांना वाटायचं चाळीमध्ये कुठे राहणार, तर 6 महिने घर फुकट अशी आम्ही त्यावेळी आमची स्कीम होती. लोक राहायला आली आणि मजा अशी की त्यावेळेस लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला 1910, 1915, 1920 साली, त्या सर्व लोकांना माझे जेवढे भाडेकरू म्हणून चंडक बगीचात आहेत ह्या सगळ्यांना त्यांच्या मालकीचं घर करून द्यावं ही भावना मनात रुजली. कारण जागा आजोबांनी दिली होती, त्यांची जागेला त्यांनाच परत ती द्यायची. पण जुनं घर झालेलं आहे, 80-90 वर्षाचं घर आहे, ते खराब झालेलं आहे, सोयी नाही आहेत. तर सर्व सुख सोयींनी युक्त अशी घरं बांधायला चालू केली, फ्लॅट सिस्टीम चालू केल्या. आणि चंडक बगीच्यातल्या प्रत्येक भाडेकरूला स्वतःच्या मालकीचं घर चंडक बगीच्यातच त्याला करून द्यायचे हे प्रण घेतला. आणि आजपर्यंत जवळजवळ 200 भाडेकरूंपैकी 125 भाडेकरूंना घरं दिली. उर्वरित भाडेकरूंना या महिन्यात काम चालू होतं आहे आणि त्यांना देखील 2 वर्षात मी त्यांना घरं त्यांना देऊन टाकणार आहे. आणि एक मनावर जो एक माझ्यावर आशीर्वाद होता पूर्वजांचा की मी लोकांना जागा दिली होती, त्या लोकांना मी परत त्यांना घर देऊ शकलो, त्यांना एक छप्पर देऊ शकलो, ही एक भावना मनामध्ये आहे. घरं त्यांना मी अतिशय स्वस्तात दिली. प्रत्येक घर जर त्यांनी विकलं तर प्रत्येकाला 10 ते 20 लाख 25 लाख रुपये त्यांना फायदा होऊ शकतो. एवढ्या अल्प किमतीत त्यांना घरं विकली. परंतु त्यामध्ये मला नुकसान झालं असं वाटत नाही. देव वर बघत असतो. मला नेहमी वाटतं की आपण एका हाताने आपली ओंजळ किती लहान, त्या ओंजळने आपण दिलं तर देवाची ओंजळ एवढी मोठी आहे की देव आपण एका ओंजळीने दिलं की त्याच्या ओंजळीने परत माझी ओंजळ भरतो आणि ती ओंजळ मात्र सारखी ओसंडून वाहत असते. ही देवाचीच कृपा आहे असं मला वाटतं. दर्शको, किशोरजी चंडक यांचा प्रवास खरंच एक ईश्वरीय कार्याचा प्रवास सुरू आहे.
बांधकाम व्यवसायामध्ये आज आपण बघतोय जगाच्या या धावपळीच्या युगामध्ये स्पर्धेमध्ये लोक वेगवेगळे आमिष दाखवून लोकांना जागा देतात. खरं तर याच्यामध्ये सगळेच असं नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे प्रकार होतात आणि लोकांना जी काही आपले आयुष्यामध्ये कमवलेले काही पैसे असतात ते पैसे गुंतवतात आणि नंतर मात्र त्यांना कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशनला जावं लागतं. ही दुर्दैवाची बाब आहे. दर्शको, आत्ता इथं आपण ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत चंडक यांच्याशी. त्यांनी आत्तापर्यंत 6,500 लोकांना छानशी घर बांधून दिली आहेत, तो अनुभव. अवनी सिल्क्स. सण समारंभ असो की लग्न किंवा असो एखादी पार्टी, प्रत्येकीच्या ओठी एकच नाव अवनी सिल्क्स. प्युअर सिल्क, कॉटन सिल्क, गढ़वाल सिल्क, बनारसी सिल्क, प्युअर खादी, प्युअर लिनन, पैठणी, कांचीपुरम सिल्क, फॅन्सी साडीज, हेवी वर्क साडींसाठी खात्रीशीर नाव अवनी सिल्क्स. 47 वसंतनगर, कंबर तलावाजवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क संगीता बेत 9699 46 13 70. ब्रेक नंतर दर्शको पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपण बघतोय ओळख सोलापूरची, वैभव सोलापूरची यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती किशोरजी चंडक यांच्याशी साधलेला संवाद. चंडकजी, आपण ब्रेकच्या पूर्वी एक मुद्दा मी तुम्हाला विचारला होता की 6,500 लोकांना आज तुम्ही छानशी घरं बांधून दिलेली आहेत. काय वैशिष्ट्य आहे, काय चंडक परिवारांच्या हाताला यश आहे की ते जिथे जिथे जातात ते घर बांधतात, ते लोक खरंच त्यांना स्वर्गीय आनंद मिळतो? काय वैशिष्ट्य आहे? आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे मी ठरवलं की लोकांना फ्लॅटच्या ऐवजी आपण लोकांना बंगले बांधून देऊ. मग बंगले बांधताना त्यावेळेस कुणीही म्हणजे ज्या काही थोड्या 1-2 स्कीम झाल्या असतील, पण मी ठरवलं की आपण तिथे लोकांना टार रोड करून देऊ, स्ट्रीट लाईट देऊ, त्याचबरोबर ओपन स्पेस जी असते ती अतिशय चांगल्या प्रकारे हिरवळ वगैरे वाढवून ती देऊ. त्या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम करायचे असतील तर एक छोटासा स्टेडियम बांधून देऊ. अशा थोड्याशा वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या आणि त्या लोकांच्या मनपसंतीला उतरल्या. त्याचबरोबर एक गोष्ट आम्ही केली ती म्हणजे कायमस्वरूपी एक सुतार, एक इलेक्ट्रिशियन, एक प्लंबर, एक पेंटर ह्या लोकांना कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवलं आणि लोकांना आम्ही सांगत होतो की तुमच्या काही पण अडचण आली तुम्हाला तर ते आम्हाला येऊन सांगा. लोक येऊन सांगायचे, चंडक साहेब ते थोडंसं नळ लिकेज होतं आहे, कुठेतरी सांगायचं की आमचं हे प्रॉब्लेम आला आहे, कोण सांगायचं दरवाजा नीट लागत नाही. आमचा माणूस जायचा, कोणाची चूक आहे हे पाहण्याच्या ऐवजी जाऊन तो माणूस तिथे जाऊन ते रिपेअर करून येऊन जायचा. त्यामुळे लोकांमध्ये एक झालं की काही झालं तरी त्यांना सांगायचं. मजा अशी झाली एकदा की 8 वर्षानंतर एक माणूस माझ्याकडे आला. त्यावेळेस माझं एक एक्झिबिशन चालू होतं आणि त्यात म्हणाला, चंडक साहेब तुम्हाला सांगायचं होतं, फार दिवस झाले विचार मनात ठेवला, पण आज सांगतो म्हणाला. आमच्या हॉलमधलं जे बटन तुम्ही दिलं होतं ना आम्हाला ते तुटलेलं होतं चंडक साहेब, तर तुम्ही ते बदलून द्याल का? म्हटलं सर एक काम करू, नक्कीच बदलून देतो, पण एक फोटो आपण काढू आधी. म्हटलं का हो? नाही म्हणजे मला लोकांना सांगता येईल की आमचे जे क्लायंट आहेत आमच्याकडे घर घेतल्यावर त्यांना 8 वर्षापर्यंत त्यांना शॉक लागत नाही म्हणून. होतं काय की अनेकांना असं वाटतं की आपल्याला ते 150-200 रुपये लागतील, ते वाचतील का? आणि आम्ही विचार करायचो की ठीक आहे, त्या माणसाला जर असं वाटत असेल, त्या ग्राहकाला असं वाटत असेल की आपले 100-200 वाचतात जर चंडक साहेबाकडे गेल्यानंतर, तर त्यांचं आपण काम करून द्यावं. मजा अशी होते की एकदा एका माणसाला जर आपण एखादं बटन बदलून दिलं तो 100 लोकांना जाऊन सांगतो, अरे मी 8 वर्षानंतर गेलो होतो चंडक साहेबांकडे पण त्यांनी मला बदलून दिलं. ही जी भावना मनात येते त्या भावनामुळे आपल्याबद्दलचा एक आदर्श, एक विश्वासार्हता जी असते ती वाढीला लागते आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत गेलो. लोकांनी पण आशीर्वाद दिला, या सोलापूरच्या मातीने आशीर्वाद दिला, त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी तशा चांगल्या होत गेल्या. आणि घर देताना एक ठरवलं की कुठेही खोटेपणा ठेवायचा नाही. चूक झाली मान्य करायचं, कानाला हात लावायचा, चूक झालेली आहे. कारण प्रत्येक घरं काही मी बांधली नाहीत, एक 100-200-500 लोकांची एक टीम असते. कुणाच्या हाताला यश असतं चांगलं, कुणाचा हात थोडासा खराब असतो, कधी कधी भांडण झालेलं असेल तर घराची प्लास्टर नीट होत नाही. त्यांनी कंप्लेंट केली, आपण तो प्लास्टर परत काढायचं, नवीन करून देऊन टाकायचं. त्या माणसाला त्याच्या आयुष्याची, आपण आधी सांगितल्याप्रमाणे त्याची आयुष्याची
पूर्ण कमाई तो घरासाठी लावतो. असं बघायला जर आपण गेलो ना तर आयुष्यामध्ये जर आपण सगळ्यात स्वस्त गोष्ट कुठली घेत असू तर ते घर घेतो आपण. तुम्हाला वाटतं की आपण घर फार महाग घेतलेलं आहे, पण त्या 10 लाखाच्या घरामध्ये तुमच्या 90 वर्ष तुम्ही राहता, तुमच्या 4-4 पिढ्या त्या घरात राहतात. 90 वर्षाला जर तुम्ही भागाकार करत गेला, 90 वर्ष त्याचे 365 दिवस, घरात राहणारी 5 माणसं, तर एका माणसाला एका दिवसाला 20 पैसे देखील खर्च येत नाही. मग हे स्वस्त की आपण बाजारात जाऊन एक कप चहा घेतो 10 रुपयाला, ते स्वस्त, हे आपण ठरवा. त्यामुळे आपण पण जे घर देतो, पण मजा अशी होते की त्या माणसाला कर्ज काढावं लागतं, ते कर्ज आयुष्यभर फेडत असतो. या भावना जर आपण मनात ठेवल्या तर एक आपल्याबद्दल मनात नेहमीच विचार येऊन जातो की काही झालं तरी आपण त्यांना चांगलं घर बांधून द्यायला पाहिजे. आणि 110 वर्षाची परंपरा असल्यामुळे त्यात थोडाही डाबा उजवापणा करता मला येणं शक्यच नाही, कारण मी काही चुकीचं केलं तर 110 वर्षाची परंपरा जी आहे ती खंडित होऊ शकते. त्या दृष्टीनेच नेहमी प्रयत्न करत आलो, चांगली घरं बांधायचा प्रयत्न केला. भाडेकरूंना पण घर देताना लोकांना असं वाटायचं की भाडेकरूंना घर दिलं म्हणजे कसं तरी घर बांधलं असेल, तर त्यांना मी दाखवतो की माझं जसं घर बांधलंय ह्या घराच्या खालीच बाकीची लोकं राहतात, ते भाडेकरू आहेत सगळे. मग अशाच इमारतीमध्ये मी पण राहतोय, त्यामुळे त्यांना ज्या सुखसुविधा आहेत त्याच मला आहेत. त्यामुळे लोकांचे विश्वास वाढत जातो आणि विश्वासाच्या वर जर तुमचं जर कार्य चांगलं असेल तरच लोकांपर्यंत ते पोचतं, नाहीतर पोचत नाही. दर्शको, खरं एक आदर्श बिल्डर कसा असावा, मला वाटतं आपण त्यांच्या वाणीतूनच सत्यता, ज्यांनी सत्याचा आधार घेतलेला आहे, म्हणजे क्षणभंगुरतेने आपल्याला काही पैसे कमवता येतील चुकीच्या मार्गाने, बांधकाम कसं केलंय, त्यामध्ये मटेरियल कसं वापरलेलं आहे ते कोण बघायला येते, अशा भावनेने जर बिल्डरनी घरं बांधली तर त्याचे रिझल्ट 5-6 वर्षामध्ये नक्कीच येतात. आणि मग आयुष्यात माणूस परत त्या बिल्डरकडे कधीच जात नाही आणि आयुष्यभर तो पश्चाताप करत बसतो आणि पुढच्या पिढीला पण कळतं की नाही, यांच्याकडे घर नको. चंडक परिवाराने आज 6,500 लोकांना घर बांधून दिलेत. खरं तर असं आपल्या पाहणीमध्ये पहिल्यांदा आलंय की ज्यांनी घरं बांधून दिली ती चाळ झाली काही कालांतराने आणि त्यांना सुद्धा त्या भाडेकरूंना स्वतःचं घर निर्माण करून देणारे, मला वाटतं देशातील एकमेव वेगळं असं उदाहरण असेल चंडकजी. आम्हाला खरं एक अभिमान वाटतो की तुम्ही एक सोलापूरचं खरं वैभव आहात सर, कारण तुमचे हे विचार मला वाटतं खरं 2021 मध्ये प्रत्येक बिल्डरच्या मनामध्ये असे आले. तर जी वसुंधरेचा विषय निघाला तर तुम्ही जवळजवळ आतापर्यंत मला वाटतं 66,000 झाडं तुम्ही लावलेली आहेत, जोपासलेली आहेत. खरं तर ह्या व्यक्तिमत्वाबद्दल काय बोलावं, इतके वेगळे छंद आहेत. नोटा नाणी जमवण्याचा छंद आहे, आपल्या पूर्वजांचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी व्याख्यानमाला सुद्धा सुरू ठेवलेली आहे. छंद जोपासत सतत सोलापूरच्या बाहेर ते परदेश दौऱ्यात सुद्धा असतात, तिकडे सुद्धा काही ना काही आणखीन ते शिकत असतात आणि लोकांना चांगलं घरं बांधून देण्याचा सातत्याने त्यांच्या मनामध्ये एक विचार असतो, ज्याला आधुनिकतेची कास सुद्धा ते धरलेले असतात. सर, आपण आपल्या कुटुंबीय आणि कुटुंबाच्या वारसा ज्याला म्हणतो, पूर्वजांनी आपल्याला जे काही आदर्श घालून दिलेले आहेत त्यांच्या स्मृती सतत राहाव्या म्हणून तुम्ही व्याख्यानमाला सुद्धा सुरू केलेले आहेत. शैक्षणिक कार्य सुद्धा आपलं खूप मोठं आहे, ते सुद्धा आमच्या दर्शकाला ऐकायला आवडेल. चांगलं काम केलं की त्याचे फळ चांगले मिळतात, याबद्दल काही वादच नाही. आणि आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत की जे काही आपण करतो त्याचे फळं जी आहेत ते आपल्याला ह्याच जन्मात भोगायला मिळतात. काही वेळा मागचं जे संचित असतं मागच्या जन्माचं, त्याचं संचित देखील आपल्याला कामाला येतं. त्यामुळे चांगले काम केलं तर कदाचित पुढच्या जन्मी देखील आपल्याला चांगली कामं करायला मिळतील, ह्या भावनेतून आपण कामं करत असतो. चंडक परिवारामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत. माझ्या पणजोबांनी पाचोडीमध्ये, आमचं जे मूळ गाव आहे राजस्थानमध्ये, तिथे एक तलाव बांधला होता, म्हणजे माझ्या आजोबांचे आजोबा. आणि जेव्हा 76 मध्ये इंदिरा गांधींनी चंबळ नदीवर धरण बांधलं आणि त्याचे कालवे काढले राजस्थानामधून, त्यांनी त्या फिल्म डिव्हिजन की भेट यामध्ये एक रूपक म्हणून वापरलं, संतोख सागर से इंदिरा नहर तक. म्हणजे एखाद्या गावातला शेठ असेल, तो गावाच्या लोकांसाठी तलाव बांधतो, तर भारताच्या पंतप्रधान संपूर्ण देशासाठी धरण बांधतात. ते संतोख सागर जे त्यांनी नाव घेतलं ते माझ्या आजोबांचे आजोबा म्हणजे संतोखी रामजी. चांगलं काम केलं त्यांचं, त्यांना तिथे त्यांचा पुण्य मिळालं किंवा त्याचा उल्लेख झाला. माझ्या आजोबांनी खादीचं व्रत घेतलं, गांधींच्या मागे ते फिरत होते
अनेक क्रांतीवीरांना क्रांतिकारकांना ते चंडक बगीच्यात लपवून ठेवायचे, रात्री त्यांना खायचे डबे पाठवायचे, पैसे पाठवायचे. इंग्रजांशी संबंध चांगले होते त्यामुळे त्यांच्यावर लोक विश्वास ठेवायचे इंग्रज लोक. परंतु मागून लोकांना कळायला लागलं की हा इंग्रजांचे संबंध आहे, त्याचे हे गैरफायदा घेत आहेत. त्यावेळेस आजोबांना 6 महिने भूमिगत व्हावं लागलं. त्यावेळेस त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला. ते जेव्हा परत आले, नगरसेवक झाले आणि 1946 असं ठरलं. 3 मित्र होते आणि 3 मित्रांमध्ये चुरस होती की आता अध्यक्ष सोलापूरचं कोण व्हावं. 3 मित्र. मग 3 मित्रांनी ठरवलं की एक काम करू आपण, 46, 47 आणि 48 अशा 3 चिठ्ठ्या करायच्या आणि त्या टाकायच्या. ज्याला जे येईल त्यांनी घ्यायचं. म्हणजे 45, 46, 46, 47, 47, 48. आजोबांची चिठ्ठी निघाली 47, 48ची. मे महिन्यात 47 मे मध्ये त्यांनी पद घेतलं अध्यक्षपदाचं सोलापूरचं. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारतामधल्या सोलापूरचा झेंडा त्यांनी उंचावला. चांगलं काम केलं की काहीतरी चांगलं होतं. मग माझे आजोबा तसे इंग्रजी 3री शिकलेले, परंतु मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, मारवाडी ह्या भाषा अस्खलित येत असत. त्यांनीच मला इंग्रजी वाचायला शिकवलं. ते माझ्या मागे लागायचे, हे वाच, माझ्यासमोर वाचून दाखव. ती जी गोडी होती, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एक व्याख्यानमाला चालू केली. याच वर्षी 24 वर्ष त्याला पूर्ण झाली. पुढच्या वर्षी 25 वर्ष होतील. मराठी साहित्याची सेवा करायला एका मारवाडी कुटुंबाला मिळालं, ह्याचं खरंच मला आनंद वाटतो. त्याचबरोबर आम्ही गेली 23 वर्ष संपूर्ण सोलापूर शहरातील शाळेमधून 2-2 विद्यार्थ्यांची निवड करतो, हुशार विद्यार्थ्यांची. फक्त अभ्यासातच नाही तर खेळामध्ये, वक्तृत्वामध्ये, नाटकामध्ये, अनेक गोष्टीमध्ये, हस्ताक्षर सगळ्यामध्ये त्यांना 2-2, 4-4 मार्क देऊन आदर्श विद्यार्थी कोण आहे हे आम्ही पाहतो आणि आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांना आम्ही पुरस्कार देतो. होतं असं की एकदा तुमच्यावर तो शिक्का बसला की मी आदर्श विद्यार्थी म्हणून निवडून गेलो, त्याला आयुष्यभर त्या बिल्ल्याला जपावं लागतं आणि मग त्याच्या हातून चुकीच्या गोष्टी होणं फार कमी प्रकार घडतात. त्यामुळे एक चांगली पिढी तयार होत जाते आणि त्यामुळे जर वडील चांगले असतील तर मुलं चांगली निपजतात आणि मुलं निपजली की त्यांची नातू चांगले निपज. या दृष्टीने आपण ते चालू केलं. हे करत असताना 1976 पासून रक्तदानाला सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला मी डॉक्टर NK देसाई बरोबर. स्वतः 154 वेळा रक्तदान केलं. जवळजवळ 300 पेक्षा जास्त रक्तदानाची शिबिरं मी माझ्या वैयक्तिकरित्या भरवली आणि 15,000 पेक्षा जास्त बाटल्यांचं रक्त संकलन करून दिलं. एक मनामध्ये एक समाधान की अनेक लोकांचे प्राण आपल्यामुळे वाचले गेले आणि काहीच करावं लागत नाही. लोकांना फक्त जाऊन कौतुकाचे 2 शब्द बोलायचे की तुमच्या रक्तामुळे एक माणूस वाचेल, 4 माणसं वाचतील. माणसं उद्युक्त होतात आणि रक्त देतात. त्यामुळे माझ्या वाढदिवसाला, माझ्या लग्नाच्या तारखेला, डॉक्टर NK देसाईंच्या वाढदिवसाला आणि आमच्या समाजामध्ये आमची ज्या दिवशी उत्पत्ती झाली महेश नवमी त्या दिवशी असे 4 वर्षाला रक्तदान कॅम्प ठेवायचे. हे गेल्या जवळजवळ 40 वर्षापासून मी करत आलेलो आहे. अशा अनेक गोष्टी झाल्या. एक डोक्यात एक कल्पना आली की आपण बोलताना वसुंधरा म्हणून सांगितलं, झाडं तर लावलीच, परंतु त्याचबरोबर लक्षात आलं की आवाजाचं प्रदूषण देखील वाढतंय आणि मजा म्हणून एकदा सहज विचार केला की आपण एकदा गाडी दिवसभर वापरून बघायची की आपण हॉर्न वाजवता न वाजवता चालवू शकतो का. तो दिवस आणि आजचा दिवस गेल्या 27 वर्षामध्ये गाडीच्या हॉर्नवर हातच गेला नाही. मी हॉर्न वाजवत नाही म्हटल्यानंतर माझी 2 मुलं वाजवत नाहीत, माझा ड्रायव्हर वाजवत नाही. अशी ती मी चांगली लागण लोकांपर्यंत पोचवत गेलो. अनेक लोकांनी सांगितलं की सोलापूरसारख्या गावामध्ये विदाऊट हॉर्न गाडी कशी चालू शकता. म्हटलं एकदा चालून बघू आपण. खरं म्हणजे हायवेवर काही वेळेला वाटतं की हॉर्न वाजवायला पाहिजे, मी गाडी थांबवतो. एक याच्यावर मी किस्सा सांगेन. खरं म्हणजे की कशी माणसाची ओळख वाढत जाते. सोलापूरमध्ये एकदा हॉर्न बजाने की बिमारी यावर एक अभियान निघालं आणि लोकांना प्रवृत्त करावं की हॉर्न वाजवू नका म्हणून. माझं कार्यालय पार्क चौकात आहे आणि मी नेहमीच रॉंग साईड जाऊ नये म्हणून मी पोलीस त्या कार्यालयाकडून सांस्कृतिक केंद्राकडून मागच्या गल्लीमधून येतो आणि डावीकडे वळून मी माझ्या कार्यालयाकडे जातो. एकदा शुभ्राया आर्ट गॅलरी समोर मी डावीकडे वळालो की मला जवळजवळ 400 फूटपर्यंत गाडी
कार्यालयापर्यंत जावी लागते. एकदा मजा अशी झाली की उजव्या बाजूने बैलगाड्यांची उसाची रांग लागलेली आणि डाव्या बाजूला थोडीशी जागा होती की जिथून माझी गाडी निघाली असती, परंतु 85 वर्षाच्या दरम्यानची 2 वृद्ध ग्रहस्थ हातात काठी टेकत टेकत हळूहळू चालले होते आणि बरोबर रस्त्याच्या मधून मी माझी गाडी त्यांच्या मागे हळूहळू घेत गेलो. आता त्यांचं चालणं म्हणजे तासाला 2-3 किलोमीटरचं स्पीड. मी गाडी हळूहळू नेली आणि माझं ऑफिस आल्यानंतर मी गाडी वळवून लावत होतो. तेवढ्यात कदाचित मला असं वाटतं की त्यापैकी एका काकांना असं वाटलं की कदाचित ही गाडी आपल्या मागे होती का, आणि ते थांबले. त्यांनी ते वळाले आणि मी गाडीतून उतरत होतो. त्यांनी मला असं लांबून हात केला थांब म्हणून. मी थांबलो. ते जवळ आले. मला म्हणाले तुमची गाडी आमच्या मागे होती का हो? म्हटलं हो. मग हॉर्न नाही वाजवलात ते तुम्ही? म्हटलं काका इथे जायचं होतं ना, कशाला हॉर्न वाजवू? तसं नाही हो, पण जर तुम्ही हॉर्न वाजवला असताना तर आम्ही सरकलो असतो. त्यांच्या चेहऱ्यावर इतका काकुळतीचा भाव आला की आपल्यामुळे एकाला माणसाला त्रास झाला म्हणून. म्हटलं काका खरंच काही नाही, मला इथेच यायचं होतं, त्यामुळे नाही वाजवला हॉर्न मी. हा प्रकार 4दा-5दा झाला. ते म्हणाले ते का हॉर्न वाजवलं नाही, म्हणाले मला इथेच यायचं होतं. ते म्हणाले मागून मला एक सांगा हो, तुम्ही काय स्वतःला किशोर चंडक समजता का? ते वेळ म्हणालं हे बघा आताही माझ्या अंगावर ते काठी वर येतात. आपण जे ब्रँड व्हॅल्यू म्हणतो ती ब्रँड व्हॅल्यू अजून दुसरी काय असते मित्रांनो? एक क्षुल्लक गोष्ट आपण हॉर्न वाजवत नाही, त्या व्यक्तींना हे माहीत आहे की किशोर चंडक नावाचा व्यक्ती हॉर्न वाजवत नाही, त्या माणसाला ओळखत नाहीत, पण किशोर चंडक नाव त्यांना माहीत आहे. मग ही जी ओळख आहे ही किती चांगली ओळख आहे आपली. समाजामध्ये काहीतरी एक वेगळं काम केलं ह्याची ही पावतीच नाही का? आणि मग अशा पावत्या अनेक ठिकाणी मिळत गेल्या. आपण उल्लेख केला छंदाचा. नाणी गोळा केली, तिकीटं गोळा केली, सह्या गोळा केल्या. बॅटवर सह्या त्या चेन्नई सुपर किंगच्या लोकांच्या, कारण अल्ट्राटेक सिमेंट त्यांना स्पॉन्सर करतं आणि आम्ही पण सिमेंट वापरणारी लोक, त्यामुळे काही काही वेळेला चान्स मिळतो की सगळ्या खेळाडूंना भेटण्याचं, तुम्हाला भेटण्याचं योग. चिकार लोकांना अनेक ठिकाणी लोकांना भेटण्याचा योग आला. सचिन तेंडुलकरला भेटायला मिळालं, सुनील गावस्करला भेटलो, अमिताभ बच्चनजींना भेटलो, अनेक लोकांना. विशेष म्हणजे मोदीजींबरोबर अर्धा तास गप्पा मारायला मिळाल्या आणि त्या अर्ध्या तासामध्ये मोदीजींच्या 2 हातामध्ये माझा उजवा हात होता, डावा हात होता माझा, आणि मोदीजींचे 2 हात, आणि अर्धा तास मोदीजींनी माझा हात तसाच हातात ठेवला होता. अर्थात त्यावेळेस मोदीजी पंतप्रधान नव्हते परंतु मुख्यमंत्री होते, परंतु अर्धा तास आम्ही दोघंच. त्यांनी इतक्या गोष्टी मला विचारल्या आणि मजा अशी की दुसऱ्या वेळेस जेव्हा ते परत सोलापूरला आले त्यावेळेस त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांच्या भाषणामध्ये केला. त्यांनी सोलापूरचा हुरडा घेतला, सोलापूरचे टॉवेल्स घेतले. एखाद्या माणसाची बुद्धी किती तल्लक असते हे त्यावरून कळालं. अनेक शरद पवारजींना भेटलो, विलासरावजी देशमुखांना, शिंदेसाहेब तर सोलापूरचेच आहेत, त्यांना अनेक वेळा भेटायचा योग आला. अनेक चांगल्या चांगल्या लोकांना, बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो. व्याख्यानमालेच्या निमित्ताने अनेक दिग्गज लोक सोलापूरला आली. आयुष्यभर त्यांनी एक एक विषयावर चिंतन केलेलं ते चिंतन आपल्यासमोर ते 90 मिनिटांमध्ये मांडतात, लोकांना सुसंस्कृत करतात. ह्यापेक्षा अजून चांगलं कार्य काय मिळावं? आणि हा माझा कदाचित काही वेळा स्वार्थ असतो की असं काहीतरी आपल्याला करायला मिळतं. अनेक चांगल्या लोकांच्या कविता स्मृतिवनमध्ये त्या मी दगडावर कोरून लावल्या. संदीप झवेरी आणि जे कुलकर्णी यांचं मोलाचं सहकार्य त्याला लाभलं, परंतु आज 50 कविता तिथे मोठमोठ्या चांगल्या कवींच्या तिथे कविता आहेत. त्याच ठिकाणी आपण एक आजोबांच्या नावाचं तिथे एक खुले सभागृह बांधलेलं आहे, बालोद्यान केलेलं आहे. 8 चंडक हायस्कूल सोलापुरात आहेत. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. लोकांना खरं म्हणजे एक आपल्या समाजामध्ये एक रूढी आहे, आपण तीर्थक्षेत्राला जातो, त्यामुळे त्या ठिकाणी खोल्या बांधल्या, लोकांना उतरायची सोय तयार करून दिली. या गोष्टी होत गेल्यात. मग आजोबांनी केल्यात, पणजोबांनी केल्या, मग आपणही करायच्या. मग मी पण माझ्या आईच्या नावाने शाळा चालू केली, देवळं बांधली. जे काही आपल्याला करता येईल ते करायचा प्रयत्न केले. रिमांड होममध्ये परत एक हायस्कूल आपण चालू केलं, तिथल्या मुलांनी पण शिकावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत. अशा अनेक गोष्टी होत गेल्या. प्रवास करताना लक्षात आलं उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जायला मिळालं हे खरंच भाग्य समजतो मी स्वतःचं. कारण 2 ध्रुवावर 2 पाय ठेवायचा योग हा फार क्वचित लोकांच्या आयुष्यात येतो. अर्थात हे
जाणं प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी ते आपल्याला शिकवतं. उत्तर ध्रुवावर गेलो तेव्हा तिथून मी खरंच जिवंत आलो हा एक योगायोगच. कारण आम्ही 8 तास उणे 26 मध्ये अटकलो होतो आणि अंगावर तसे कपडे नव्हते उबदार. 10 मिनिटासाठी म्हणून आम्ही खाली उतरलो बोटीच्या खाली आणि त्या ठिकाणी आम्ही अटकलो उणे 26 तापमान असताना. आम्ही जगायची आशाच सोडली होती पण जगलो. अशा अनेक गोष्टी झाल्या की ज्यावेळेस असंच एकदा 5 वर्षापूर्वी बोलता बोलता बेशुद्ध पडलो आणि डॉक्टरांनी पण आशा सोडली. त्यावेळेस 12 लोकांना तसा तो त्रास झाला होता सोलापूर, पुणे आणि मुंबईमध्ये. त्यापैकी सगळ्यांना मी प्रणाम करतो पण 11 लोक तेव्हा 24 तासात गेली. मी 4 दिवस बेशुद्ध होतो म्हणजे कोमामध्ये होतो आणि 5व्या दिवशी शुद्धीवर आलो. अनेक लोक भेटून तिथे गेली. अनेक लोकांनी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब किशोरला नीट करा, किशोरला नीट करा. अश्विनी हॉस्पिटलमधल्या सगळ्यांनी ठरवलं की किशोरला इथून आपण विमान आपण पाय तर करू पण त्याला इथून पाठवून देऊ. किशोर आपल्याकडे नको. उद्या काही त्याला कमी जास्त झालं तर लोक काय करतील. कारण हजारो लोक तिथे भेटायला आली होती. परंतु त्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले, त्याच्यातून वाचलो. परवा दक्षिण ध्रुवावर जाताना देखील असाच एक प्रसंग आला. परंतु प्रत्येक वेळी वाचत गेलो. कदाचित देवाच्या कडे असं वाटलं असेल त्यांना की अजूनही याच्याकडून हातात थोडेसे कार्य करून घ्यावेत. ते होत आहेत. छंद जोपासताना संस्कृती जोपायचा प्रसंग येतो. छत्रपती शिवाजी राजांची होन म्हणजे त्यांनी काढलेलं होन ज्या जगामध्ये फक्त 8 आहेत शिल्लक त्यापैकी एक होन माझ्याकडे आहे. मला नेहमीच एक असं वाटत आलेलं आहे की केव्हा तरी 50 वर्षात 20 वर्षात केव्हा तरी असं एक शास्त्र आपल्याला मिळेल म्हणजे शास्त्रज्ञ शोध लावतील की 100 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी लोक काय बोलली ते आपल्याला ऐकायला मिळेल. मग शिवाजी महाराजांनी ती होन त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांचं सुवर्णतुला झाली होती. त्या सुवर्णतुलाचे जे काही होननी केली होती ते होन शिवाजी स्वतःच्या हातांनी जिजाबाईंच्या हातात देत होते आणि जिजाबाई मानकरी जसे येत असेल त्यांना त्या मग 2 होन 5 होन असे देत असतील. त्या प्रत्येक होनला शिवाजी महाराजांचा हात लागलेला आहे, जिजाबाईंचा हात लागलेला आहे. हे हात लागलेली होन ती माझ्या संग्रहात आहे. हे एवढं आपल्याला आनंद मिळतोय त्यापासून अनेक लोकांना मला आनंद देता आलं. भारतातील पहिलं तिकीट आपल्याकडे आहे, जगातलं एकमेव तिकीट आहे. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या संग्रह करायला मिळाल्या. ह्या फक्त माझ्याकडे आहे ह्याचा आनंद असण्यापेक्षाही एक ठेवा जो आहे तो ठेवा मला सांभाळायला मिळाला. देवांनी माझ्या हातून तो ठेवा सांभाळावा असं ठरवलं असं मला वाटतं आणि म्हणून त्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या. नाही तर सोलापूरसारख्या ठिकाणी राहताना असल्या दुर्मिळ वस्तू मिळणं शक्यच नाही पण त्या मिळत गेल्या. कोणीतरी येऊन आपल्याला देत गेलं. ह्या गोष्टी पण वेगवेगळ्या झाल्या असं मला वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये मला असं नेहमीच वाटत येत आलं की देव आहे आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत हे आपल्याला नेहमीच कारणीभूत असतात. सोलापूर शहरच असं आहे ज्या ठिकाणी सिद्ध रामेश्वरांचं स्थान होतं. त्यांचे आशीर्वाद तर निश्चितच आपल्याला मिळत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात असं मला वाटतंय. दर्शको, कॅमेऱ्यामध्ये न सामावणारं असं आगळेवेगळं व्यक्तिमत्व ज्यांचं कार्य आपल्या लक्षात आलं असेल की कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बसत नाही. किती खरंच आज एक वेगळा आनंद वाटतोय की स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला आणि आमच्या टीमला आणि दर्शकांना सुद्धा एक व्यक्ती किती इम्पर्सनल काम करू शकतं. जीवन तर आपण सगळेजण जगत असतो पण हे जगता जगता आपल्याला विश्वाला काहीतरी द्यायचं आहे असं वैश्विक कार्य चंडक यांच्या हातून होते. अनेक पिढ्यापासून होत आलेलं आहे. पुढे त्यांची पिढी करणारच आहे. खरंच आज अशा एका आगळ्या वेगळ्या व्यक्ती सोबत बोलताना एक वेगळा आनंद होतोय आणि या चर्चामध्ये आपण सगळ्या रंगत असताना आज त्यांच्या सुविद्य पत्नी श्रुती भाभींना नेमकं किशोरजी बद्दल काय वाटतं पाहूया त्यांच्याच तोंडून. मुझे बहुत गर्व है कि मैं किशोर चंडक की पत्नी हूँ और इससे ज़्यादा गर्व है कि मैं एक चंडक परिवार में बहू बन के आई हूँ. इसका मुझे बहुत अभिमान है. किशोर चंडक का समाज सेवा ही नहीं लेकिन उनके बाकी हॉबीज़ में भी मैं उनकी बहुत मदद करती हूँ. मैं अकेले ही नहीं लेकिन मेरे बच्चे वेदांत, मृणाल हम सब मिलके उनको साथ देते हैं
प्रोत्साहन करते हैं कि आप आगे चलते रहो, काम करते रहो, हम हैं आपके साथ में पीछे हमेशा। बाहर परदेश दौरा भी बहुत रहता है, तो ये बाहर जाते हैं परदेश दौरे में, तो मैं अकेले घर संभालती हूँ, सब कुछ संभालती हूँ, तो इनको चिंता नहीं रहती है कि भाई मैं बाहर हूँ और घर में क्या चल रहा है। तो ये भी एक टेंशन नहीं रहता है उनके साथ में, हमेशा कहीं बाहर जाते हैं तो आराम से वो अपनी सफ़र आराम से कर सकते हैं। लोगों की मदद करना इनको बहुत अच्छा लगता है। और खाने में इनको कोई भी चीज़ दे दो आप, कुछ नाम नहीं रखेंगे, खाने में हर कुछ अच्छा लगता है उनको। तो हमारे घर में एक रिवाज है कि खाने में कुछ नमक भी कम रहे तो आप नाम नहीं रखना चाहिए, क्योंकि अन्नदाता है। तो वो हिसाब से इनका स्वभाव भी बहुत अच्छा है और सभी परिवार को लेके चलते हैं। मुख्य बोले तो सब परिवार को लेके साथ में चलते हैं, ये एक बहुत बड़ा उनका गुण है। जब मेरी शादी हुई थी तब ये BE फाइनल ईयर में थे और बॉम्बे में सीखते थे, और मैं शोलापुर रहती थी, ये बॉम्बे रहते थे। 15 दिन में एक बार घर आते थे। और उसके बाद में BE कंप्लीट होने के बाद में ये पूना गए सर्विस करने के लिए। तो सर्विस करते टाइम उनको जो पैसे मिलते थे वो बहुत कम मिलते थे। तो शुरुआत के 4-5 साल कुछ भी लेके नहीं दिए, एक साड़ी भी लेके नहीं दिए मुझे। तो मैंने कभी अफसोस नहीं किया उस बात का। और फिर बाद में जब इन्होंने जो चालू किया लेने के लिए, तो साड़ी गहने हर चीज लेके आते रहे। अब ऐसी हालत है कि मैं बोलती हूँ अभी बस हो गया, तो ये बोलते नहीं लेने दो, इसलिए चलते रहता है हमारा ऐसे। नहीं, कुछ शिकायत नहीं है, बहुत खुश हूँ मैं, कुछ शिकायत नहीं है, मुझे भी नहीं, मेरे बच्चों को भी नहीं, किसी को भी कोई शिकायत नहीं है। हाँ, इनकी फेवरेट हीरोइन मधुबाला है और इनका फेवरेट गाना है फूलों के रंग से दिल, फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज बाती, कैसे बताओ किस किस तरह से पल पल मुझे तू सताती, तेरे ही सपने लेकर मैं सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा हूँ जैसे कि माला में धागा। हाँ, बादल बिजली चंदन पानी ऐसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार, कई बार। जीवनामध्ये आपली जी सहचारिणी असते, जर मनपसंत मिळाली, आपलं आयुष्य आनंदात होऊन जातं। आता खरं म्हणजे आमचं अरेंज मॅरेज, म्हणजे लग्नापूर्वी आम्ही कधी फक्त मला वाटतं एकदाच भेटलो असू कदाचित, ते पण लग्न नक्की झाल्यावर। त्यामुळे लग्नानंतरच जे काही होतं ते प्रेम लग्नानंतरचंच, आधीचं काही नव्हतं। परंतु एका चांगल्या घरातून आलेली मुलगी घर कसं सांभाळून घेते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी पत्नी। आमचं घरही मोठं, घरात राबता मोठा, आणि ही पण आली ती मोठ्या घरातूनच। त्यामुळे घरात कसं वागावं, लोकांशी कसं राहावं, हे तिच्याकडून खरं म्हणजे शिकण्यासारखं असं मला वाटतं। आमचं दोघांचं आयुष्य अतिशय आनंदात आणि समाधानात गेलं। अनेक गोष्टी म्हणजे खरं म्हणजे एखादा वेडा नवराच तिला मिळाला असं काही वेळेला मला वाटतं। कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मी थोडंसं अतिच करतो असं मला पण वाटतं। म्हणजे तिने आता सुरुवातीला मी तिला काही कपडे वगैरे घेऊन देऊ शकलो नाही पहिले 3-4 वर्ष, आणि मागून मला असं वाटायला लागलं की आपण हे जे काही कमी तिला दिलं त्याचं कुठेतरी भरपाई व्हायला पाहिजे। कुठेही बाहेरगावी गेलो तर तिच्यासाठी 2-4 साड्या आणणं, म्हणजे आमचे बाकीचे सगळे म्हणतात अरे किती घेऊन जातोस, म्हटलं राहू दे रे, काय फरक पडतं, आपण आपल्यासाठी एवढं भटकतो तेव्हा आपण खर्च करतो, मग तिच्यासाठी नको का काही। हे किती जरी नाही म्हटली तरी मला कौतुक असतं, मी आणत असतो, आणि मग तिला पण त्याचं कौतुक वाटतंच, नाही असं नाही आहे। अनेक गोष्टी म्हणजे वडील लवकर गेले तेव्हा, आई गेली तेव्हा,
घरामध्ये एवढे आमचे सगळे परिवार हे सगळ्यांना सांभाळून घेऊन जाणं, माझे छंद. आता खरं म्हणजे मला अशी सवय आहे की मी माझा सगळा पसारा मांडून बसतो. तिकीटं, नाणी, सह्या सगळे असे पडलेले असतात आणि कुठून तरी फोन येतं, किशोर मीटिंग लागलेली आहे, लवकर ये. आणि मग आहे तसं सोडून मी निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर सगळं काम बाकीचं हिच्याकडेच. प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवावी. काही वेळेला ह्याच्यावर मात्र ती थोडीशी नाराज होते. अहो किती पसारा करता तुम्ही. म्हटलं त्याशिवाय तुला कसं कळणार की मी काय काय गोळा करतो ते. परंतु एक आहे, अनेक वेळा मला तिलाच विचारावं लागतं, श्रुती ते कुठे ठेवलेलं आठवते का तुला. मग ती म्हणते माहीतच होतं मला की मी असं मला विचारणार म्हणून, आणि ती मला ती वस्तू आणून देते. काही वेळेला ती म्हणते अहो तुम्ही असा हात केला म्हणजे मला काय कळणार. पण तिला ते कळतं की मला काय पाहिजे, की मी आता पुस्तक मागतोय की नॅपकिन मागतोय की पेन मागतोय. हे मी असं फक्त हात करतो, दे ना मला, आणि ती मला देते. आणि वर परत म्हणते काय तोंडाने बोलता येत नाही का, थोडं बोलत चला की. म्हटलं तुला कळतंय ना, मग कशाला तोंडाने बोलू मी. मग हे जे काही संवाद आहेत न बोलता आमच्यामध्ये जे होतात ते थोडे वेगळ्या प्रकारचेच आहे असं वाटतं. भांडण तंटे हे परिवाराचा एक भाग असतो. परंतु एक आहे, आम्ही दोघांनी आमच्या दोन्ही मुलांना कधी टपली पण मारली नाही, रागवायचं कामच नाही. आजही म्हणजे माझा मोठा मुलगा 40 वर्षाचा झाला, पण त्याला पण नुसतं मृणाल असं म्हणल्यावर त्याला कळतं की पप्पांना कदाचित ते आवडलं नसेल, आणि तो विषय तिथेच थांबला जातो. पापा का काम तो बहुत बड़ा है, पिछले 25-30 सालों से कंस्ट्रक्शन लाइन में है. एक बेटे के नाते अगर मैं देखने जाऊँ तो मुझे बहुत गर्व होता है, मुझे बहुत अभिमान फील होता है कि इतने सारे लोगों को घर मिला है, एक अच्छा काम किया है. जिन्होंने जो जिनके घर नहीं थे पक्के, उनको पूरा एक खुद का मकान मिला है. तो वो एक सुन के देख के भी बहुत अच्छा लगता है. जिद तो आई थी, लेकिन पापा के सामने कभी बोल नहीं पाए हम लोग, क्योंकि हम लोग पापा के पीछे डर से रहते थे कि पापा के पास जाएंगे बोलेंगे तो कैसे होगा. तो हमेशा मम्मी की तरफ जाते थे और पापा तक वो मैसेज हमेशा पहुंच जाता था और वो चीज़ आती थी. तो हमें जिद करने की कभी ज़रूरत ही नहीं पड़ी. बिजनेस ज्वाइन किया था, करीब 2-2.5 साल तक मैं ऑफिस में था पापा के साथ. लेकिन वो होता है मन में, वो बैठा नहीं है कि बिल्डर के फील्ड में जाना है. अभी इतने लोगों को देखा है कि अपना पैशन अचीव करते हुए. तो मेरा पैशन कुछ और था, फोटोग्राफी मेरा पैशन है. सो मुझे उस फील्ड में कुछ करना था. जैसे पापा ने दादाजी की चद्दर की फैक्ट्री थी, वहाँ से वो बिल्डर बन के खुद का नाम अपने फील्ड में बनाए, वैसे ही मुझे अपने फील्ड में अपना नाम बनाना था. सो फोटोग्राफी चूज़ करके मैंने कंस्ट्रक्शन को बाय बोल के पुणे शिफ्ट होके फिर पूरे फोटोग्राफी में ही अपना करियर बनाया है. और करीब 11 साल हो गए मैं अभी फोटोग्राफी कर रहा हूँ. पहले पैशन से कर रहा था, अब प्रोफेशनली कर रहा हूँ पूरा. पहचान कैसे, अपने कर्मों से पहचान बनती है, उन लोगों से मिलना होता है. पापा ने तो अभी इतने सालों से वो इस फील्ड में है, कुछ ना कुछ अचीव करते आ रहे हैं. तो वो मेरे बैक ऑफ द माइंड में वही है कि मैं भी कुछ अचीव करूँ लाइफ में और एक मुकाम पर ऐसे पहुँचूँ कि लोग मुझे अपने नाम से पहचाने. एक बार उस मुकाम पे पहुँच गए तो बाकी सब दिग्गजों से भी मुलाकात हो ही जाएगी. बस यही था कि जल्दी से जल्दी रिकवर हो जाए और बस मतलब उसके बाद पापा का काम कुछ ना कुछ करके मैं कम करवा दूँ, टेंशन जो लेते हैं वो कम करवा दूँ, ताकि वो एक अच्छी लाइफ जी सके आगे. और एक ही है, उनका पैशन है घूमना, उनको बहुत अच्छा लगता है, पूरी दुनिया सैर करके आए हैं. तो बस उसी में उनको आगे लगा दे कि आप घूमते रहो, एंजॉय करो लाइफ, आराम से रहो, बस उतना ही है. एक ही चीज़ है, ब्लड डोनेशन, जो पापा ने ऑलमोस्ट 150 बार किया है अभी. और मेरा 150 बार तो हो नहीं पाएगा क्योंकि मैंने ब्लड डोनेशन बहुत लेट स्टार्ट किया था और बीच में बहुत सारे गैप्स हो गए. लेकिन पापा ने जब शुरू किया था तो साल में 3 बार जब वो डोनेट करते थे,
एक चीज़ है, जब भी मुझे मौका मिलता है, जब भी कुछ होता है तो खुद से मैं जाके ब्लड डोनेट ज़रूर करता हूँ, क्योंकि मुझे ये एक फीलिंग आती है कि ब्लड डोनेशन करने के बाद उस ब्लड से किसी की लाइफ बच सकती है, किसी की जान बच सकती है, किसी को बहुत काम में आ सकता है ज़रूरतमंद को। तो वो चीज़ मैं हमेशा करते रहना चाहता हूँ। फिलहाल आज के बिल्डर को तो मैं देखता हूँ नहीं, क्योंकि बिल्डर जब भी नाम आता है तो पापा का ही चेहरा सामने आता है। तो अभी तो मैं कुछ इस पे कमेंट नहीं कर पाऊंगा कि अभी के बिल्डर कैसे हैं, बट मुझे आपने जो अभी कहा कि प्योरनेस और ट्रुथ के पीछे जो पापा है, वो मुझे बहुत अच्छा लगता है, क्योंकि जो बोलते हैं वो करके दिखाते हैं, और जो वक्त समय जो बोलते हैं कि इस समय में होगा, उस समय में उनका हर चीज़ होती है, तो वो देख के भी बहुत अच्छा लगता है। मम्मी के बारे में क्या कहो? हमेशा से सपोर्टिंग रही है मम्मी, हमेशा हर एक चीज़ में, हर एक कार्य में पापा का और मम्मी का उतना ही योगदान है, उतना ही सपोर्ट रहा है हमेशा से। आपके भाई और एक बहन भी है? नहीं, सिर्फ बड़ा भाई है और भाभी है, दोनों यूएस में है, तो उनके दोनों बच्चे। 2015 साली जेव्हा पप्पा परत घरी आले होते तेव्हा पप्पांकडे मी फक्त एकदा जाऊन बोललो होतो की मला कन्स्ट्रक्शन सोडून फोटोग्राफीमध्ये जायचं आहे। पप्पा तेव्हा काही बोलले नव्हते, शांत होते आणि आपण बघूयात, विचार करूयात। आणि हे साधारण एक थोडे 2 महिने मी प्रयत्न करत होतो की पप्पांचा मूड कधी चांगला आहे, कधी जाऊन बोलू मी। आणि नंतर दादा पण आला होता अमेरिकेहून, त्यालाही घेऊन बसलो मी आणि त्याला सांगितलं की असं असं मला करायचं आहे। तोही मला म्हणत होता की नाही, फोटोग्राफीमध्ये जाऊ नको, तू कन्स्ट्रक्शनमध्ये राहा, पप्पांसोबत राहा, पप्पांना मदत कर। पण माहित नाही कधी एकदा परत असंच पप्पांसोबत बसल्यावर पप्पांना बोललो होतो की पप्पा मला खरंच करायची खूप इच्छा आहे, आणि पप्पांनी एका सेकंडात म्हणलं ठीक आहे, बघून ये, काय आहे बघ आणि मला सांग, आपण पुढे बघूया। आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत त्यांचा इतका सपोर्ट राहिलेला आहे मला फोटोग्राफीसाठी। मी पप्पांना तेव्हा एकच बोललो होतो की जर मी या फील्डमध्ये स्वतःला प्रूफ करून दाखवलं तर मी कंटिन्यू करीन, नाही तर नाही। आणि MIT मध्ये ॲज अ स्टुडंट जेव्हा मी होतो तेव्हा स्कोर्स खूप चांगले आले होते आणि पप्पांना त्याचा खूप आनंद झाला। आणि त्यानंतर जे मी फोटोग्राफीमध्ये केलंय त्यांना पप्पांना अजूनही आनंद होतो। अजूनही मला पप्पा कुठे जाऊन कोणाला बोलतात तर मला ज्यांना बोलले त्यांच्याकडनं मला फोन किंवा मेसेजेस येतात की अरे पप्पांना खूप आनंद होतोय तू जे काही करतोय फोटोग्राफीमध्ये। हे ऐकून मला खूप चांगलं वाटतं, बरं वाटतं की पप्पा खुश आहेत म्हणून। चंडकजी, आपल्या या जीवन प्रवासामध्ये खरं तर ओळख सोलापूरची, वैभव सोलापूरच्या स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमामध्ये खरं तर तुम्ही तुमची कीर्ती 7 समुद्रपलीकडे गेलेली आहे। आजपर्यंत तुम्हाला या कार्याबद्दल समाजाने, देशाने खूप काही सन्मान केलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत। लिम्का बुकमध्ये तुमच्या कार्याची नोंद झालेली आहे, द वर्ल्ड बुकमध्ये सुद्धा तुमची नोंद झालेली आहे। अशी एक व्यक्ती तुम्हाला अनेक वेळा भेटलेली आहे, तुमचे कात्रणाचा संग्रह करून तुम्हाला ती देऊन गेलेली आहे। अनेक सन्मान तुम्हाला मिळालेले आहेत, याविषयी तुम्हाला काय वाटतं सर? सन्मान मिळणं म्हणजे केलेल्या कार्याची पावती आहे असं मला वाटतं। अर्थात काही वेळेला सन्मान हा आपल्यापेक्षा सन्मान तो जो मिळतो तो फार मोठा असतो। काही वेळेला वाटतं की आपण याचे खरंच लायक आहोत का, परंतु देणारी व्यक्ती पण ती एवढी मोठी असते, ती आपल्याला चांगलं समजून देते, त्याचा आपण नम्रपणे स्वीकार करत असतो। निश्चितच माझ्या संग्रहाने जे काही मी काम केलं त्याबद्दल जवळजवळ आज अनेक वृत्तपत्रांनी, मीडियानी, संस्थांनी आजपर्यंत जवळजवळ मला 14 जीवन गौरव पुरस्कार मिळालेले आहेत। सोलापूर, महाराष्ट्र, भारत आणि जग यामध्ये मिळून जवळजवळ 250 मला वेगवेगळे पुरस्कार, आणि ते पण सगळे जवळजवळ अत्युच्च लेवलचे म्हणजे सुवर्ण पुरस्कार मला आत्तापर्यंत मिळालेले आहेत। या सगळ्यांचा मी खरंच ऋणी आहे की इतके मला पुरस्कार मिळाले। भारतामध्ये जेव्हा आमची तिकीटं किंवा नाण्यांची प्रदर्शनं भरतात त्यामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन म्हणजे सगळ्यात चांगला, सगळ्यात वरचा पुरस्कार हा आत्तापर्यंत मला 5 वेळा मिळाला। आत्तापर्यंत भारतामध्ये कुणालाही 2 पुरस्कारापेक्षा जास्त पुरस्कार तसे मिळाले नाहीत, ते मला 5 मिळालेले आहेत। एक
परत एकदा मला वाटतं, मला बोलावं असं वाटतं की सोलापूरसारख्या छोट्या गावात राहून देखील हे मला मिळालं. याच्यामध्ये काहीतरी एक दैविक करणीच आहे असं मला वाटतं. अनेक लोक येतात, आजही माझ्याकडे ऑफिसमध्ये बसलेलो असताना 80-90 वर्षाचे व्यक्ती येतात, हातामध्ये काहीतरी पोटली असते, ते टेबलावर ओततात. चंडकजी, मी हे माझ्या आयुष्यात गोळा केलं होतं, हे आज तुम्हाला मी देऊन जातोय. म्हणलं काका किती देऊ? नाही, तुमच्या संग्रहामध्ये राहू द्या. ही भावना जी आहे मनामध्ये लोकांना देण्याची, ती पण एक कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर पुरस्कार मिळताना असे पुरस्कार पण आहेत की थोरा मोठ्याने फक्त डोक्यावर हात ठेवला ते देखील वाटतं. बाबासाहेब पुरंदरेंना जेव्हा मी होन दाखवली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू की शिवाजी महाराजांची होन मी घेतोय हातामध्ये, हे जे पाहिलं ते पाहताना असं वाटतं की आपण खरंच आपल्या हातून काहीतरी चांगलं झालं. मोदीजींशी बरोबर बोलताना तसंच झालं. अमिताभ बच्चनजीशी बोलताना त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाची नोट भेट दिली होती, तर ते मला म्हणाले, किशोर जी, ये अगर मैं घर में रखूंगा तो इनकम टैक्स रिजर्व बैंक वाले मुझे पूछेंगे आप ये नोट क्यों नहीं यूज कर रहे. तो मैंने त्यांना सांगितलं, सर जी आपके पास तो इतने बहुत रहेंगे, हर एक के पॉकेट में रहता है, आप ये टीवी के पास रख दीजिएगा, लोग आने के बाद पूछेंगे क्या है तो बता देना कि भाई ये मेरी बर्थडे नोट है, तो चलेगा वैसा मी केलं. असं म्हणजे ते चेष्टेमध्ये मजा करत होते. पण त्यांच्याशी बोलताना 10 मिनिटं कुठे गेली आणि एखादी एवढी मोठी व्यक्ती ज्याच्याशी बोलायला लोक तडफडतात, ती 10 मिनिटं आरामात गप्पा मारत माझ्याशी बसली होती. याविषयी अजून काय पाहिजे काही वेळेला. मी त्यांना म्हणालो, अमिताभ जी, बाबूजी की कविता मेरे पास हाथ से लिखी हुई है, मैंने आपसे इसके फोटोग्राफ बहुत बार भेजे थे, आपकी स्वाक्षरी नहीं मिली, आप लाए? बोला हाँ, आज जरूर दीजिए, मैं आज कर दूंगा. म्हणजे स्वतःहून देखील असं म्हणणारी लोक भेटली. सचिन तेंडुलकरना त्यांच्या 100 सेंचुरीज केलेल्याच्या तारका आणि किती रन काढले त्याच्या नोटा माझ्याकडे आहेत, ती त्यांना मला भेट द्यायची आहे. जेव्हा योग मिळेल तेव्हा देऊ. ज्या माणसांनी अख्ख्या जगताला एक आनंदाची पर्वणी दिली अनेक वर्ष, त्याला आपल्याकडून एक छोटीशी भेट देणं हे आपलं पण कर्तव्य असं मला वाटतं. तसं करायचं भाग्य मिळालं तर ते अजूनही एक आनंदाचं क्षण येईल. असे चिकार गोष्टी आहेत. सन्मान तर मिळत जातात, परंतु लोकांनी आपल्यावर दाखवलेलं प्रेम हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं करताना एक गोष्ट मात्र लक्षात आली की सचोटी आणि प्रामाणिकपणा हा जर मनामध्ये असेल तर मात्र आपल्याला काही त्याला त्रास होत नाही. आयुष्य अतिशय चांगलं जगता येतं. वाडवडिलांची पुण्याई आहे म्हणा, त्यांच्यामुळेच प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं करण्यापेक्षा सचोटीने जे नुकसान झालं हरकत नाही. चंडकजी, आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढं अलौकिक असं कर्तृत्व केलेलं आहे, त्या कर्तृत्वाची दखल घेत सोलापूर नव्हे महाराष्ट्र जगभर तुम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक दिग्गज लोक तुम्हाला भेटले, त्या सगळ्यांचा तुम्ही आदरात ठेवलेला आहे. परंतु डोक्यावर हात ठेवलेले हे सुद्धा आशीर्वाद तुम्हाला खूप भावलेत. मला वाटतं खरंच तुमच्यासारखी व्यक्ती खूप कमी आहेत. आज आम्हाला सुद्धा एक वेगळा आनंद होतोय, कारण तुमच्यासारख्यांचं सानिध्य आम्हाला आज ओळख सोलापूरची, वैभव सोलापूरचे मध्ये मिळालं. चंडकजी, या सगळ्या जीवन प्रवासामध्ये आपण वाटचाल करत असताना अनेक कठीण प्रसंग बहुतेक तुमच्या वाट्याला खूप कमीच आले, कारण तुम्ही सातत्याने दुसऱ्यांचा विचार करत आलात. त्यामुळे तुम्हाला भेटलेली माणसे प्रेमळच भेटली, आनंद वाटणारी, तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणारी, तुम्हाला संयम शिकवणारी, तुम्हाला साधनेकडे नेणारी, अशी भरभरून देणारी माणसं भेटली. म्हणून मला वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग फार कमी आले, आणि कठीण प्रसंग आले तरी त्याला भरभरून आशीर्वाद मिळाले. त्यामुळे त्यातून सुद्धा तुम्ही लगेचच बाहेर आलात. हे मला वाटतं हेच तुमचं यशाचं गमक आहे. आपण एखादा उत्तुंग यश मिळवत असताना त्याचा कुटुंबामध्ये खूप मोलाचा वाटा असतो. कुटुंबाने भरभरून दिलेले प्रेम, त्यांनी दिलेले आशीर्वाद, मग आज हयात नसलेले त्यांचे सुद्धा आशीर्वाद असतात, आणि आज हयात असलेले आपल्या कुटुंबातील सदस्य यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आपल्या जीवनामध्ये असतो. म्हणून जाता जाता आपल्या कुटुंबाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. वडील श्रीवल्लभ, मी आपल्या लोणकरांजीबद्दल बोललोच, आपल्याला माझ्या आजोबांबद्दल. माझे वडील श्रीवल्लभजी अतिशय दिलदार माणूस. दुर्दैवाने आयुष्य फार त्यांना कमी लाभलं, परंतु त्या कमी आयुष्यामध्ये त्यांनी इतकं काम केलं की अख्ख्या गावातल्या लोकांनी त्यांना शेठ म्हणायला चालू केलं होतं. माझी आई कमलाबाई, फक्त त्यांनी शिकवायसाठी प्रयत्न केले असं नाही,
तर आमच्या मागे गरीब वस्ती आहे चंडक बगीच्याच्या मागे, तिथल्या अनेक मुलांना दरवर्षी घरी बोलवून शाळेतली वह्या पुस्तकं द्यायची, समोर बसून वाचायला लावायचं, अनेक लोकांना अनेक गोष्टी शिकवायच्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचं कौतुक कसं करता येईल हेच फक्त त्या माझ्या आईने पाहिलं. ते संस्कार आले. माझ्या आईचे वडील आयुष्यभर त्यांनी दिवाळीला फक्त एक धोतरजोड, 2 नेहरू शर्ट आणि एक टोपी आणि 2 वर्षाला एकदा कोट कॉटनचा एवढं शिवलं. परंतु ज्या माणसांनी वयाच्या लहानपणी म्हणजे लहान असताना रविवारच्या बाजारात जाऊन काडेपेट्या विकून अर्धा आणा कमवायचा, त्यातला अर्धा आणा म्हणजे 2 पैसे, 1 पैसा वडिलांना द्यायचा, 1 पैसा आईला गुपचूप द्यायचा की तुझ्याकडे ठेव, आणि वडिलांना 1 पैसा दिल्यावर वडील सांगायचे आज ह्याला जेवायला द्या म्हणून. अशा परिस्थितीत निघालेल्या व्यक्तींनी त्यांच्या वयाच्या शेवटच्या 38 वर्षाला दर संक्रांतीला दिवसाला सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत समोर आलेल्या प्रत्येक माणसाला नवीन शिवलेले कपडे दिले. 10,000 हजार 12,000 लोक यायची, त्यांना ते कपडे द्यायचे, शर्ट, धोतर, साडी, परकर, ब्लाऊज शिवलेले. त्यांनी 4.5 लाखपेक्षा जास्त लोकांना नवीन कपडे दिले. तो जो उदारपणा होता त्याबद्दल त्यांचे पण काही नक्कीच जीन्स माझ्यामध्ये आले असतील. मी जेव्हा एवढे माझे सगळे छंद जोपासले आणि हे छंद जोपासताना अनेक वेळा असे प्रसंग आले की मी वाजवीपेक्षा जास्त खर्च करत गेलो. काही वेळेला मी मुलांकडे पाहिलं नाही, पत्नीकडे पाहिलं नाही, पण मोठा मुलगा मृणाल, धाकटा मुलगा वेदांत ह्यांनी पण कधी सांगितलं नाही. ते पण नेहमी म्हणायचे, पप्पा तुम्हाला आवडतंय ना, तुम्ही तुमचं करा, बघू काय होईल ते. एकदा तर असा प्रसंग आला होता की मी माझ्या पत्नीला सांगितलं की मी जर हे घ्यायला गेलो तर तुला आपण आता नवीन घर करणार नाही, मग आपण गाडी घेणार नाही, तुला तुझे सोनं विकावं लागेल, असल्या अनेक गोष्टी तिला सांगितल्या. ह्या सगळ्या गोष्टी 2 मिनिटाच्या आत, आणि ती प्रत्येक वेळेस मला हो म्हणत गेली. तुम्हीच कमवताय, तुम्हीच खर्च करणार आहात, मला कशाला विचारता. म्हणलं तसं नाही, शेवटी घर तूच बघणार आहेस. ती म्हणाली तुम्हाला जी आवड आहे ती तुम्ही करा, एक फक्त लक्षात ठेवा की मी पण आहे आणि मुलं पण आहेत, कारण माझी आई आणि वडील फार लवकर गेले, तुम्हाला सगळं बघायचं आहे, तर त्या दृष्टीने करा. मला पण काही वेळ आठायचं की जाऊ दे, सोडून टाकावं हे आपण, पण परत मनानं उचल खाल करायची की आपण जी गोष्ट आपण आयुष्यभर आपण करत आलो त्याला एका गोष्टीसाठी आपण सोडावं का. आणि मग बायको मुलं जर मला सन्मानाने हो म्हणतायत तर आपण काय हरकत आहे. पण त्यामुळेच अनेक जे मला पुरस्कार मिळाले त्यामध्ये ह्या परिवाराचा वाटा फार मोठा आहे असं मला वाटतं. माझं कर्तृत्व 25% असेल तर या परिवाराचं योगदान त्यामध्ये 75% आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच कदाचित एक चांगलं जीवन जगायची संधी मिळाली, चांगल्या घराण्यात जन्म घ्यायची संधी मिळाली, आणि त्या घराण्यात चांगली संधी मिळाल्यामुळे समाजाची कामं पण मला करता आली असं मला वाटतं. अनेक वेळा मला लोकांनी प्रश्न विचारले की तुमचं जीवन तुम्हाला खरंच यथार्थ वाटतं का. आणि तेव्हा मी त्यांना सांगतो की हो, मी जन्माला आलो ही नक्कीच एक चांगली गोष्ट झाली, ती फक्त माझ्यासाठीच नाही तर मी समाजासाठी पण काम केलं याचं मला जाणीव आहे. आणि त्यामुळे मला आनंद आहे की मी माझं जे जीवन प्रवास जो आहे तो मी चांगल्या कामासाठी वापरला. चुकून जर काही चुकीची कामं झाली असतील तर त्याची क्षमा वेळोवेळी मागत आलो, आजही मागतो की चुकून जर काही झालं असेल तर मला लोकांनी उदार मनाने क्षमा करावी. परंतु प्रयत्न माझा हाच होता की आपण आयुष्यामध्ये कोणालाही त्रास न देता जर आपण काही चांगलं काम करू शकू तर ते चांगलं काम करावं, प्रामाणिकपणाने काम करावं, सचोटीने काम करावं. बांधकाम व्यवसायामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे बनवेगिरी होती आधी, ती नष्ट करता येईल का ह्यासाठी प्रयत्न केला. ह्याच बांधकाम व्यवसायाने मला सोलापूरमध्ये मी क्रेडाईची स्थापना केली. महाराष्ट्रासारख्या संस्थेवर क्रेडाईचा अध्यक्ष म्हणून मला महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली, ती ह्याचमुळे असं मला वाटतं. हे तर छोट्याशा गावाला संधी लवकर मिळत नाही. त्याचबरोबर फक्त एकच संस्था नाही, जवळजवळ 50 संस्थेवर मी आजही कार्यरत आहे. अनेक संस्थांवर काम करताना त्या संस्थेचं हित आपल्याकडून जोपासलं जात असेल तरच त्या संस्थेवर काम करायचं ही भावना मनात ठेवली. त्यामुळे खिशातून पैशाला 2 पैसे खर्च आले हरकत नाही, पण त्या संस्थेला 1 पैशाचाही खर्च लागू नये आपल्यामुळे ही भावना जपत गेलो.
ही सगळी जी काही आहे भावना ही पूर्वजांच्यामुळे बरोबर सानिध्यात आलेल्या चांगल्या लोकांमुळे आपण हसताय. मला कळतंय की आपल्या सानिध्यामुळे देखील मला फार आनंद झालेला आहे, कारण तुमच्यामुळे मनामध्ये हॅपी थॉट्स येणं हे देखील एक चांगली घटना आहे. एक चांगला माणूस शेजारी बसला की आपल्या मनामध्ये देखील चांगले विचार येतात, ही निश्चितच गोष्ट आहे. आणि तशाच चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत गेलेल्या आहेत, त्याचा पण आनंद फार आहे. आज आमच्या स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या दर्शकांना तुमच्या या सगळ्या सुरुवातीपासूनच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये जे ते तुम्ही काही विचार मांडले, तुमचे संस्कार, तुम्ही अनुभवलेली माणसं, तुम्ही करत गेलेलं कार्य, तुम्हाला मागच्या पिढीपासून ते आजपर्यंत आणि आत्ता पुढची पिढीसुद्धा तुमची ही जी काही संस्कारमय पिढी आहे, हा सर खरं या फास्ट जमान्यामध्ये किंवा मीडिया म्हणा, सोशल मीडिया, या सगळ्या बाबींचा विचार करताना आपल्या कुटुंबाने संस्काराची शिदोरी अजूनही जपलेली आहे. मला वाटतं हेच तुमच्या यशाचं गमक आहे. तरी पण जाता जाता एक यशस्वी बिल्डर, एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक व्हायचं असं तर चंडकजींना काय वाटतं की या गोष्टी पाळल्या तरच तो यशस्वी आणि विश्वासार्हता असा बांधकामिक व्यावसायिक होईल, असा बांधकाम व्यावसायिक होईल. बांधकाम व्यवसायामध्ये पैसा आहे याबद्दल दुमत नाही. एक वेळ अशी होती की आम्ही सांगत होतो की देवाची करणी म्हणून आपण बिल्डर झालो. आज अशी घटना झालेली आहे की आज बिल्डर लोकांना काम करणं देखील अवघड व्हायला लागलेलं आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये जो माणूस आपल्याकडे घर घ्यायला येतोय तो त्या घरामध्ये एकटाच राहणार नाहीये. त्याचा पूर्ण परिवार, आणि फक्त एकच वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर 100 वर्ष ती वास्तू राहणार आहे. आणि त्या वास्तूला आपण एक जर चांगलं रूप दिलं तर निश्चितच त्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह थॉट्स किंवा एक चांगले सकारात्मक प्रवाह चालू होतात. चांगल्या मनाने जर आपण कुठली दिली, मी प्रत्येकाला एकच करत आलो आजपर्यंत. माझ्या आजोबांनी मला सांगितलं की ज्या दिवशी घराची चावी ज्या ग्राहकाला देशील तेव्हा फक्त वाक्य वापरायचं, आणि ते म्हणजे मला ही जागा, मला ह्या वास्तूपासून जेवढा फायदा मिळाला त्यापेक्षा 100 पटीने जास्त फायदा तुम्हाला या वास्तूपासून होऊ दे, ही भावना मनात व्यक्त करायची. आणि ती त्यांना दिली तर त्यांचं जर कल्याण झालं तर ती व्यक्ती पुढे 100 लोकांना जाऊन सांगणार आहे की आम्ही चंडकजीकडे घर घेतलं, आम्ही आनंदात आहोत. ही भावना ठेवली मनामध्ये. आपली चूक असेल मान्य करायचं आपण ठरवलं तर निश्चितच ह्या धंद्याला बरकत फार आहे. लोकांना घर घ्यायचंच असतं, अन्न वस्त्र निवारा. त्यामुळे अन्नाची जर सोय झाली, वस्त्राची सोय झाली तर निवारा हा पहिला प्रकार आहे की माणूस त्या ठिकाणी पैसे लावायचा प्रयत्न करतो आणि मग तुमच्या बाकीच्या सुखसुविधा येतात. त्यामुळे निवारा लोकांना देताना ते अडलेलं आहे समजून घेण्यापेक्षा त्याला आपल्याकडून काहीतरी आपण एक चांगलं देतोय आणि तो आपल्याला 2 पैसे कमवायला प्रयत्न देतोय, ही भावना जर मनात ठेवून जर आपण त्याला घर दिलं तर ते घर त्याला जेवढं लाभतं, 100 पटीने जरी लाभलं तर ते तुम्हाला 1000 पटीने जास्त लाभतं. त्याची दुवा जी आहे ती तुम्हाला सदैव कामाला पडते असं मला वाटतं. मी प्रत्येक बिल्डरला हे सांगत आलो, लोकांना हे पण सांगत आलो की तुम्ही जेव्हा घरं बांधता, एखादी मोठी स्कीम करता, त्यामध्ये स्वतःसाठी एक घर ठेवा. लोक म्हणतात एक घर ठेवायचे, 2 घर किती ठेवायचे? म्हणलं नाही, प्रत्येक याच्यामध्ये एक घर ठेवा. किंवा अडीअडचणीला किंवा आपल्या म्हातारपणी तुम्हाला 30 घरं परत लोकांना देऊन जास्त किमतीत देता येतील आणि मग तुमचं जीवन जे आहे ते खरंच समाधानाने जाऊ शकेल. छोटीशी गोष्ट असते पण ते तसं मी आज करत आलो. मला त्यामुळे चिकार फायदा झाला असं वाटतं आणि माझ्या अनेक मित्रांना पण त्यामुळे फायदा झाला. प्रयत्न करत असतो की आपल्यामुळे लोकांना जास्त फायदा झाला तर जास्त चांगलं होईल, त्या दृष्टीनेच प्रयत्न करत आलो. आपणही माझ्याकडे आलात आणि मला आनंदाचे क्षण दिलेत, त्याबद्दल आपलेही धन्यवाद मानतो. स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलनी मुलाखत घेतली, आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यात परत दिले. माझ्याबद्दल, माझ्या परिवाराबद्दल, माझ्या व्यवसायाबद्दल बोलायची मला संधी दिली. ह्या संधी खरं मित्रांनो प्रत्येकाला मिळते असं नाही आहे, परंतु कदाचित चांगली लोक भेटली की चांगले येतात. मला ही संधी मिळाली आणि आपणही ती गोड मानून घेतली असं मला वाटतं. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार. अशीच कृपा, अशीच शुभेच्छा आपल्याकडून मला नेहमीच मिळत राहावी ही आशा व्यक्त करून मी इथेच थांबतो. नमस्कार.